नमस्कार. श्री शारदा मठ पुणे आंतरशालेय कथाकथन स्पर्धा 2025-2026 स्वामी विवेकानंदांच्या जन्मावर आधारित ही कथा आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार हे अतिशय मौल्यवान आहे. विद्यार्थ्यांना चांगला संदेश मिळावा या हेतूने केलेली ही स्पर्धा कथाकथन स्पर्धेचा पहिला विषय आहे. गोष्ट आहे मनाची विशालता हेच जीवन. ही गोष्ट आहे अमेरिकेतल्या शिकागो शहरातील. दिवस आहे 15 सप्टेंबर 1893. म्हणजेच सर्वधर्म परिषद सुरू होऊन फक्त 4 दिवस झाले आहेत. व्यासपीठावर उभे आहेत स्वामी विवेकानंद. सर्वधर्म परिषदेतल्या आपल्या पहिल्याच भाषणामुळे साऱ्या श्रोत्यांना माहीत झालेले स्वामी विवेकानंद. सारे सभागृह श्रोत्यांनी पूर्ण भरले आहे. सर्वजण स्वामीजींकडे पाहत आहेत. स्वामीजी काय सांगताहेत ते लक्षपूर्वक ऐकत आहेत. स्वामीजी सांगत आहेत, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट आहे एका बेडकाची. एका विहिरीत एक बेडूक राहत होता. तो तिथे पुष्कळ दिवसांपासून राहत होता. त्या विहिरीतच तो जन्मला आणि तिथेच मोठा झाला. तो दररोज त्या विहिरीतले जंतू किडे खाऊन आपले पोट भरत असे आणि त्याचबरोबर विहिरीतलं पाणीही स्वच्छ ठेवत असे. एकदा एक समुद्राच्या काठावर राहणारा बेडूक त्या विहिरीत येऊन पडला. विहिरीत राहणाऱ्या बेडकाने म्हणजेच त्या कूपमंडूकाने विचारले, कुठला रे तू राहणारा? समुद्रात राहत असतो मी, तिथून आलोय. समुद्रातून आलेल्या बेडकाने सांगितले. समुद्र? केवढा असतो समुद्र? माझ्या या विहिरी एवढा, असे म्हणून त्या कूपमंडूकाने विहिरीच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत एक उडी मारली. समुद्रात राहणारा बेडूक त्यावर म्हणाला, मित्रा, या तुझ्या टिचभर विहिरीची तुलना तू समुद्राशी करूच शकणार नाहीस. इतका मोठा असतो समुद्र. कूपमंडूक चिडून म्हणाला, म्हणे समुद्र मोठा. माझ्या या विहिरीपेक्षा मोठं दुसरं काहीच असू शकत नाही. हा बेडूक मोठा लबाड असला पाहिजे. द्या याला हाकलून. स्वामीजी पुढे सांगतायत, बंधूंनो, असा हा संकुचित भावच आपल्यातल्या कलहाचे कारण होतं. धर्माधर्मातील वादाचे कारण होय. प्रत्येक धर्मातली व्यक्ती जणू एका लहानशा विहिरीत बसली आहे आणि म्हणत आहे, माझाच धर्म म्हणजे सारे जग. अशा लहानसहान जगांच्या भिंती नष्ट होऊन एकमेकांशी झगडणे थांबविले पाहिजे. स्वामीजींचे विचार सगळ्या श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकले आणि त्यांना ते पटलेही. मित्रांनो, धर्माधर्मामध्ये वाद घालणाऱ्या भाषा, रीतिरिवाज, उत्सव यांच्याबद्दल असणाऱ्या आग्रही मतांवरून कलह निर्माण करणाऱ्या मोठ्या माणसांना स्वामीजींनी हा चांगला संदेश दिला आहे. त्यासाठी दुसऱ्यांचे विचार समजून घेतले पाहिजे. त्यांच्या मतांचाही आदर राखला पाहिजे. नाहीतर असा संकुचितपणा आपल्यातही येऊ शकतो. आपलंही त्या विहिरीतल्या बेडकासारखं होऊ शकतं. आपण आपल्या छोट्या छोट्या कल्पनांनाच आपलं जग समजू लागतो. आपल्याला माहीत आहे तेच बरोबर आहे. आपल्याला सगळे माहीत आहे असे वाटू लागते. या अशा संकुचितपणामुळे ज्ञान मिळवण्याच्या मार्गात अडथळे येतात. ज्ञानाच्या कक्षा रुंदावत नाही, प्रगती होत नाही. म्हणून स्वामी विवेकानंदांचा संदेश मनात ठसवून आपले मन विशाल करूया, उन्नत करूया. धन्यवाद.